संधी होती पण त्यांनी अमराठी उमेदवार दिलाय, काय उत्तर आहे भाजप? साहेब मी आमचे जे उद्धव साहेब आहे त्यांचा विजन आहे विकासाचा. ते जातीपातीमध्ये ते असं लक्ष घालत नाही, कारण हे महापालिकेचं काम आहे साहेब. हे जातीपातीचं राजकारण नाही, हे आपलं विकासाचा विजय आहे. विकासासाठी आम्ही सज्ज आहोत आणि 65 ते 65 सगळे जे उमेदवार आहे ते माझे आहेत आणि त्यांना घेऊन सोबत घेण्याची माझी जबाबदारी आणि सगळ्याला मी काम करणार. बोलताय मराठी करताय, भाजप करते की मराठी उमेदवार दिला नाही साहेब, काय उत्तर नेमकं? कारण साहेब आपण महाराष्ट्राचे, मराठी आपली मातृभाषा आहे, ते सगळ्याला बोलता यायला पाहिजे आणि सगळ्यांना प्रयत्न केला पाहिजे की मराठी बोलाय. भाजपने अखेरपर्यंत प्रयत्न केले होते, कशा पद्धतीने तुम्ही ते हाणून पाडले? नाही साहेब, मी कोणाचं हाणून पाडलं नाही. ते जे आम्ही काम केलं ते आमच्या कामाच्या बळावर आम्ही पाडलं सर. कोणाला असं पाडायची आमची काय पद्धत नव्हती आणि आमची काय प्रयत्न पण नव्हता. आमचं काम होतं नुसतं विकासाचं. शिवसेना आणि काँग्रेसचे उमेदवार सहलीसाठी बाहेर गेले होते, त्यानंतर असे आरोप करण्यात आले की जर यांना बहुमत होतं तर भीती नाही तर कशाला गेले हे? साहेब ते सगळ्याचे आपले आपले प्रयत्न असतात. ते आपल्या सेफ झोन मध्ये होतात, त्यामुळे ते आपल्या हिशोबाने गेले होते. आज सकाळी सुद्धा भाजपने काही उमेदवार पळवल्याची चर्चा होती. नाही सर, ते खोटे आहे. कशाला कोणत्या पार्टीवर आम्हाला ब्लेम गेम करायचा नाही. आम्ही जिंकला, आमच्या स्वतःच्या बळावर जिंकला साहेब. हे काय नाही विकासाचे मुद्दे काय राहतील? सर कामाचा विकास अगोदर असेल कोणताही असो सर. प्रमुख विकास शहरातलं जे कचरा आहे ते आमचं सगळं त्याच्यावर लक्ष आहे. अगोदर सगळ्यात त्याच्यावर लक्ष राहणार, नंतर आम्ही भाजपाची आहे महाराष्ट्रामध्ये. विकास ते आमचे जे नेते सुद्धा सीएम म्हणलं आमचं सीएम आहे साहेब आणि दीदी पालकमंत्री आहे. आम्हाला कोणाची ते काय नाही, आम्हाला विश्वास आहे ते आमच्या कामासाठी ते आम्हाला मदत करतील. हे आमचा भरपूर विश्वास आहे त्यांच्यावर. दीदी असो की सीएम साहेब असो, आम्हाला सगळ्यावर विश्वास आहे. परभणी युबीटीचे पहिले महापौर होण्याचा मान मिळाला तुम्हाला, बरोबर. त्याचा मी आभार मानतो सर. आमचे खासदार साहेब, आमदार साहेब त्यांनी मला चान्स दिलं. आमचे गटनेते दिलीप काका, आमचे सहकारी डॉक्टर विवेक नामदार सर, त्यांचा मी आभारी आहे.